आज आपण क्रश केलेल्या लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघतोय. याला बनवायला सुद्धा कमी वेळ लागतो आणि याला मुरत ठेवण्याची गरज नाही आहे. लोणचं केल्या केल्या तुम्ही लगेचच हे लोणचं खाऊ शकता. अगदी 2 ते 3 वर्ष अजिबात खराब होत नाही. पहिल्यांदा जरी कुठल्या गृहिणीने हे लोणचं ट्राय केलं ना, तर इथं मी सांगितलेलं प्रमाण वापरलं तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर मस्त असं तुमचं लोणचं तयार होईल. तर अगदी सोपं आणि झटपट तयार होणारं हे लोणचं जर करायचं असेल, तर ते कसं करायचं ते पाहूया. तर त्यासाठी इथं मी 7 ते 8 लिंब घेतलेली आहेत. लिंब घेताना त्यावरती अजिबात डाग नसतील किंवा अजिबात हिरवट कलरची घ्यायची नाही आहेत. अशी छान पिकलेली पिवळसर कलरची आणि छान आतून रसरशीत असणारी आपल्याला लिंब घ्यायची आहेत. ज्या लिंबांची साल अगदी पातळ असते, ती लिंब आपल्याला लोणच्यासाठी वापरायची आहेत. एका पातेल्यामध्ये इथं आपण सगळी लिंब घालून घेतलेली आहेत आणि यामध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं उकळतं पाणी घालायचं आणि हे झाकून आपल्याला एक 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. असं केल्यामुळे लिंबाची जी वरची साल आहे ती नरम होते आणि लिंबाचा जो कडवटपणा आहे तो पाण्यामध्ये उतरतो. आपल्याला फक्त 10 मिनिटंच ही लिंब पाण्यामध्ये ठेवायची आहेत. यापेक्षा जास्त वेळ जर लिंब पाण्यामध्ये ठेवली तर ती पाण्यामध्ये उतरलेला कडवटपणा आहे तो पुन्हा लिंबामध्ये उतरू शकतो. आता एका प्लेटमध्ये आपण ही सगळी लिंब काढून घेऊया. एका कॉटनच्या सुती कपड्याने आपल्याला ही सगळी लिंब चांगली कोरडी पुसून घ्यायची आहेत. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये. जर का पाण्याचा अंश यामध्ये राहिला तर लिंबाचं लोणचं लवकर खराब होऊ शकतं. गरम पाण्यातून ही लिंब काढल्यामुळे लिंबाची जी वरची साल आहे ती छान नरम झालेली आहे. त्यामुळे लोणचं मुरण्यास मदत होते. आता कॉटनच्या कपड्याने आपण ही सगळी लिंब चांगली कोरडी करून घेऊया. लिंब बारीक आकारात आपल्याला कापून घ्यायची आहेत. लिंबांच्या फोडी आपण मिक्सरमध्ये फिरवून क्रश करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. फक्त त्याच्यातील आपल्याला सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. जर एखादी बी यामध्ये जर वाटली गेली तर लोणचं कडवट होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथं मी लिंबांच्या 8 फोडी तयार करून घेतल्यात, म्हणजे आपल्याला ह्याच्यातील बिया व्यवस्थित अशा वेगळ्या करता येतील. यापेक्षा आणखीन बारीक फोडीसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला यामधील पूर्ण बिया निघाल्या पाहिजेत. तर इथं बिया आणि लिंब आपण वेगळी करून घेतली आहेत. आता ही सगळी लिंब आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण ह्याला थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहे. खूप जास्त बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे, तर हलकंसं आपल्याला इथे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघा या पद्धतीने अगदी लिंबांचे बारीक-बारीक तुकडे दिसतील. या पद्धतीनं आपण आता ह्याला वाटून घेतलं आहे. यामध्ये असे लिंबांचे तुकडे जर असतील ना, तर लिंबांचं लोणचं खूप छान होतं. तयार करून घेतलेल्या लिंबांचा क्रश आपण एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने मोजून घ्यायचा. जेवढा क्रश असेल त्याच्या डबल आपल्याला इथे साखर वापरायची आहे. त्यामुळे आपल्याला जो क्रश आहे तो व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे. तर इथं मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा क्रश आहे तो घालून घेऊया. तर इथं माझा 1.5 कप एवढा क्रश तयार झालेला आहे. तर ज्या कपाने आपण आता क्रश मोजून घेतला त्याच कपाने मोजून आपण इथं साखर घालणार आहोत. तर सुरुवातीला हा 1 कप आणि हा अर्धा कप म्हणजे आपण इथं समान साखर घातली आहे. ह्याच्या डबल म्हणजे आपल्याला आणखीन तेवढीच साखर घालायची आहे. तर इथं आणखीन 1.5 कप मी यामध्ये साखर घातलेली आहे. तर जेवढा क्रश असेल त्याच्या डबल आपल्याला साखर घालायची आहे. तर आता हा क्रश आणि साखर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे 1 चमचाभर मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. यामध्ये 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत. ही मिरची पावडर अजिबात तिखट नाही आहे. फक्त ह्याला लाल असा कलर छान येतो यासाठी आपण इथं लाल काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. आता झाकण काढून पाहूया. याच्यातील जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवून देऊया. सुरुवातीलाच आपण जर हे मिश्रण गॅसवरती ठेवलं असतं तर साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण कढईला खाली लागू शकतं. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे व्यवस्थित असं साखर विरघळून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवरती ठेवून द्यायचं. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. याला खूप जास्त शिजवत राहायचं नाही आहे. अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये आपलं लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं. खूप जास्त जर याला शिजवत राहिलं तर मग लिंबातील कडवटपणा या पूर्ण लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचं कडवट होऊ शकतं. अगदी 10 ते 12 मिनिटच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. लिंबाच्या लोणच्याला तुम्ही कलरसुद्धा बघू शकता, अगदी छान आलेला आहे. सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त घट्ट होतं. जर मिश्रण खूप जास्त घट्ट झालं ना, तर त्यामध्ये 2 लिंबाचा रस तुम्ही घालून हे मिश्रण पातळ करू शकता. आता लोणचं झालंय की नाही हे कसं ओळखायचं? तर 2 बोटामध्ये हे लोणचं घ्यायचं आणि अशी याची दाटसर अशी तार तयार झाली की समजायचं आपलं इथं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही अगदी 2 ते 3 वर्ष हे लोणचं खाऊ शकता.
हे लोणचं अजिबात खराब होत नाही. हेच प्रमाण घेऊन जर लोणचं बनवलं तर लोणचं इतकं छान बनतं की तुम्ही हे लोणचं चपाती, पराठा किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता. हे लोणचं उपवासाला सुद्धा चालतं. या पद्धतीनं लोणचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.